नवी मुंबई की एपीएमसी पुलिस ने एक व्यापारी के अपहरण के आरोप में 3 लोगों को गिरफ्तार किया है, जो रुपयों के लेन देन के मामले में व्यापारी से जबरन रुपयों की मांग कर रहे थे। एपीएमसी मार्केट में सब्जी आयात निर्यात का व्यापारी पंकज पाटिल द्वारा रुपए देने में असमर्थता दिखाने पर उसकी हत्या करने के इरादे से एपीएमसी के अक्षर बिजनेस पार्क से उसका अपहरण करके वासिन शहर लेकर जा रहे थे कि पुलिस की सतर्कता के चलते मात्र 24 घंटों में नाकाबंदी करते हुए सीसीटीवी और 10 अलग-अलग पुलिस टीमों की कार्यवाही से व्यापारी पंकज पाटिल को सही सलामत इन आरोपियों के चुंगल से छुड़ाया। जहां पकड़े गए आरोपियों की पहचान ऋषिकेश इंद्रभूषण इंगोले 25 मंगेश किसान अस्तारकर 23 सागर नरेंद्र मनवर 25 सभी पूर्वी महाराष्ट्र के वाशिम जिले के निवासी है। फिलहाल पुलिस इनके अन्य कारनामों की जांच में जुट चुकी है। पेश है हमारे नवी मुंबई के संवाददाता विक्की कुमार की यह खास रिपोर्ट। दिनांक 18/5/25 रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षर बिझनेस पार्क आहे। त्या ठिकाणी एक प्रशांत खैरनार आणि पंकज पाटील असे दोन भागीदार आहेत। त्यांचा परदेशामध्ये भाजीपाला आणि ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस पाठवण्याचा कारभार चालतो। तर ते त्यांच्या ऑफिसमधून साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस बंद करून 8:45 वाजता ते बाहेर आले अक्षर पार्कच्या। मोटरसायकलवर दोघे जण होते। त्यावेळेला एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याच्यामधून 3 जण उतरले आणि त्यांनी फिर्यादी खैरनार त्याचप्रमाणे पंकज पाटील यांना मारहाण केली आणि मारहाण करून पंकज पाटील त्याला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि त्यांना पळवून घेऊन गेले। हे गेल्याच्या नंतर मग फिर्यादी म्हणजे प्रशांत खैरनार आहेत ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ती हकीकत सांगितली। हकीकत सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला। परंतु फिर्यादीला हे कोणी नेलं असावं, पळवून का नेलं असावं हे प्राथमिकदृष्ट्या काही सांगता येत नव्हतं। आम्ही संशयितांची म्हणजे त्यांना विचारपूस केली, कोणी केलं असावं। त्यानंतर त्यांची माहिती प्राप्त केली। अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली। त्यानंतर माननीय आयुक्त भारंबे सर, सहआयुक्त येनपुरे सर, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे आमचे ॲडिशनल सीपी अपर आयुक्त साकोरे सर यांना ही माहिती दिली। त्यांनी सूचना दिल्या आणि आमचे डीसीपी झोन 1 पंकज डहाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली। त्यांनी पोलीस स्टेशन झोन 1चे पथकं, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे एसीपी लांडगे साहेब, एसीपी आमचे वाशी डिव्हिजनचे बुधवंत साहेब यांना ताबडतोब आमच्या पोलीस स्टेशनला पाठवलं। या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन अशी मिळून 10 पथकं तयार केली गेली आणि ताबडतोब तपासाची चक्र ही वेगाने फिरू लागली। आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराचा अभ्यास, त्याचप्रमाणे तांत्रिक आमचे जे असतात ते तपास आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढली। याच्यात आणखीन एक अडचण अशी झाली की ह्या जे आम्हाला जी पहिल्यांदा गाडीची नंबर प्लेट वगैरे मिळाली होती ती नंबर प्लेट त्यांनी ती डुप्लिकेट लावली होती। त्याच्यामुळे गाडीवाल्यांचं काही आम्हाला तसा क्लू मिळत नव्हता। परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपितांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे ह्याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश इंगोले, मंगेश अस्तरकर, गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकज पाटील यांना ते या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिममध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट्स बदलणे, कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते। परंतु आपण त्यांना ताबडतोब लवकरात लवकर शोधून काढलं, अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल 4 आरोपी आम्ही निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये एक सागर मनवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवरनी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे, कट रचणे, त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे, याचं अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता। अशा पद्धतीने आतापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरवून 4 पैकी 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि अपहरण केलेल्या माणसाची सुखरूप सुटका केलेली आहे।